आदर्श कॉंग्रॅच्युलेशन. पडली बिडली तर नाही चक्कर आहे. बघ याची करू ओव्हर ऍक्टिंग. गाडी बंद पडले, वैतागले. मी मोडले ती चापटी कांची टेम्पो ही टू व्हीलर बंद पडले. चापटी मोडले ती चांगल्या. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. आज जाम दिवसानंतर व्लॉग स्टार्ट केले. मला जाम कंटाळा येतो व्लॉग एडिट करायला. माझं बरंच व्लॉग असं हन जे मी बनवले आणि फोनमध्ये हन, पण ते मी एडिट नाही केलं. सगळी बोलायला असं व्लॉग टाकत नाही, तर मी जाम आलशी झाले, मी टाकत नाही. आज विचार केला बनवतो. बघ माझी शेवपुरी चोरतोय. आज जायचं आमचा स्कूल फ्रेंड आदर्श त्याच्या घरी, कारण त्याच्या घराची पूजा, नवीन घराची. तर जाम दिवसानंतर आम्ही स्कूल फ्रेंड्स भेटणार आहोत. तर मला वाटला का ब्लॉग बनवावा, त्याला केला स्टार्ट. आता यो कवा एडिट करीन ना कवा नाही माहीत नाही, पण स्टार्ट तर केले मी. मम्मी पण आताच बोलली, चानून बोलत असतं ताई ब्लॉग नाही बनवत. केला आता चालू. त्रास देणारी लोक. ते मम्मीच्या इथं आल्या, कारण पूजेला जायचं, शेवपुरी खाता आता. झालो रेडी. 7:30 नंतर निघायचं होतं. तर आता तसं पण आले ना 8 वाजत, म्हणजे बरोबर टायमावर झाले आणि रेडी. पण लिपस्टिकच्या शेडमध्ये मी अजून खुश नाही. हो, माझा असा म्हणजे ते जी लिपस्टिकचा शेड आहे त्याच्यामध्ये मी खुश नसता. मी 2-3 लिपस्टिक एकत्र करून नंतर तो शेड बनवतो. आता हे बनले तसं व्हिडिओमध्ये चांगला दिसतं. बघू आता परत त्याला थोडं काहीतरी आपण करू. जास्त डार्क लिपस्टिक नाही आवडत, थोडी लाईट असल्या बरं वाटतं. जास्त डार्क लावल्या मलाच वेगळं वाटतं की एक झाले. ठीक आहे, आता रेडी होऊन बसले आणि वाट बघता. माझी फ्रेंड आहे श्वेता, ती गावामध्ये तिथे जवळच राहतं. आता ती रेडी होता, मला फोन करेल. अजून जायचा कसा ते मला माहिती नाही आहे. नेल्यावर तिच्याच भरोशावर कसा जायचा आता बघू. काही तिची घरं मला जायला लागेल वाटतं. तिचा फोन येईल तेव्हा निघून. आम्ही जाम दिवसानंतर स्कूल फ्रेंड्स भेटणार आहोत. पहिले आम्ही नेहमी भेटायचो, पण आता सगळ्यांचे त्यांचे जॉब वगैरे त्याच्यामुळं जास्त वेळ नाही भेटायला. तर आता असा कार्यक्रम होते निमित्ताने तरी भेटणार हवाच, पण जरा खुश आहो मी. गेल्यावर आम्ही आता काकू लाजरी पहिले श्वेता, काका आणि दर्शन आम्हाला घेऊन चालले. दर्शन पोचलो आदर्शच्या घरामध्ये. एकदम मस्त अशी पूजा म्हणते ना, रांगोळी पण एकदम सुंदर काढले. आम्ही तो लाईनमध्ये. तो बोलतो दर्शन याला कलर लागले, तो माझ्या कपड्याला लागेल असं सांगा. अरे परला तर आदर्श कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही आदर्शचा घर बघायला फिरतो. आणि ही दुसरी ग्रिल नको ना, पडली बिडली तर नाही चक्कर आहे. बघ याची करू ओव्हर ऍक्टिंग. येलच त्या सगळा. काय तो डोंगर यांची जल्दी मस्ती चालू. आता एकत्र भेटल्यानंतर दर्शन आता निघतं पण घरात, त्याला जायची घाई आहे. जास्त मस्ती नाही केली. चाललो मी हा बाहेर कामावर चाललो, लगीन करायचा.
समजून या करतं स्वतःची पब्लिसिटी करतं लगीन करायचं आहे म्हणून. लगीन करायचं मला बघा कोणी ब्लॉगमध्ये जर मला बघा असेल तर दाढी बिरी नाही गेली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईन मी दाढी बिरी करायला. पण इंट्रो दे. मग तिथं तुम्ही मला बघा. त्यानी ब्लॉग मध्ये काही इंट्रो दे. त्याचं लग्न करायचं कोणी असेल तर सांगा. तुम्ही याचं पण करायचं आहे. आता घर पण झाला. आता घर पण झाला. आता मस्त लग्न करू आपण आजूचा. त्याच्यानंतर मी करीन. नंतर बघा भावेश. पहिले दर्शन करीन. तुमच्या नजरेत कोणी पोरगी बिरगी असेल तर सांगा मला. याला वाशिंग बांधून बसलेले आहे सगळे. चला आता निघतो मी. तुम्ही कंटिन्यू करा सगळेजण. चला बाय बाय. तिघाचं आता जेवलं पण आणि निघता. यांच्या गप्पा चालू आणि यांच्या गप्पा चालू इथं सगळ्यांच्या जाम दिवसांनी भेटल्या म्हणून दिसतात. भावेश तर मला सोडायला थँक्यू. येऊन गावापासून बसल्यावर चेंज करायला पण मला कंटाळा आली जाम आलशी झालं. मी आत्ता माझा चॅनल बघले. मी 1 महिन्यापूर्वी व्लॉग टाकलेला. व्लॉग असताना तरी मी फक्त एडिट करायचे असताना तर एडिट करायचंच मला कंटाळा येतं. मी घरामध्ये माझं जेव्हा काम आवडतं ना तेव्हा मी विचार करतो करीन एडिट. पण ते एडिट करायला घेतल्यावरच मला वैताग येतं का माहिती का साजले म्हणून माझं व्लॉग येत नाही. मला जाम लोक बोलतात का व्लॉग टाकत नाही तर मी आलशी झाले म्हणून मी व्लॉग टाकत नाही. आता पण मी गेलेलो पूजेमध्ये तर मला 2 जण येऊन विचारला की ताई तू व्लॉग बनवते ना म्हणजे ओळख अजूनपर्यंत लोकांना. मला वाटलं सब भूल गए. छान बोले मी दाखवतो तिची मस्ती. बाबोशा गप्पा म्हणतो. मग तू का यायची रक्षाबंधन रक्षाबंधनलाच त्याच दिवशी ताईचं लाजेलं वगैरे हा आज मी जण नाही काय हॅपी रक्षाबंधन. या रक्षाबंधन ये येताना चानूनी आणले काहीतरी खायला. याक तिला असं वाटतं चापट्या मारायला चांगल्या आहेत. या ज्यूस बनवायला आणले. गाडीला गाडी बंद पडले वैतागले. असं वाटतं मी मोडले तिच्या चापटी. टेम्पो ही 2 व्हीलर 2 व्हीलर बंद पडले. चापटी मिळवल्या तिच्या चांगल्या. चंदू जा ना टोचन लावला. हो पेरू आणले कोणी पेरू आणलं? कट केलेलं कोणी आणले ग? कौर मोठा पेरू काय माहित. कोणी आणलं तुम्ही? मम्मीने कट केले वाटतं त्याला. पप्पानी घेतले ज्यूस बनवायला मोसंबीचा. कौर मेहनत वाला काम आहे. मला समजलं काल नाही होतं उंड्या जाता ना पप्पाचं बोलतो या ज्यूस करायची या बोलतो पलवून म्हणता. जेवून जा ना ती. पलवून नाही होतं उचलूनच म्हणता बोलतो. मग आता जेवून जायला तर नेहमीप्रमाणे आलशी पोरीचा व्लॉग एंड केलेला नव्हता. त्या दिवशी घरी पण आलो ना. आता 4-5 दिवसांनी घेतले कसा तरी व्लॉग मिनी एडिट करायला ना. व्लॉग पण एंड केलेला नव्हता तर व्लॉग पण एंड करू. बाय.